या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण इयत्ता 10वी मधील प्रकरण क्रमांक 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन यामधील रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला आपण कॅन यू रिकॉल यामधील पहिला प्रश्न पाहूया। व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट? प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? हा पहिला प्रश्न आहे। तर पहा, व्हेन ॲन अ लाईट रे फॉल्स ॲन ऑपेक ऑब्जेक्ट इट मूव्स बॅक। जेव्हा एखादा प्रकाश किरण अपारदर्शक वस्तूवर पडतो तेव्हा तो माघारी येतो। दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट। यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असं म्हणतो। नाउ इन this chapter we study what is a refraction of light. Here we see the definition. Light changes its direction when going from one transparent medium to another transparent medium. म्हणजे प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात की जे माध्यम पारदर्शक आहे अशा माध्यमात जाताना आपली दिशा ही बदलतो। दिस इज कॉल्ड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो। नाउ वी स्टडी द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम। हिअर वी सी द फर्स्ट मीडियम इज एअर। पहिलं माध्यम हवा आहे अँड द सेकंड मीडियम इज ग्लास। दुसरे माध्यम हे काच आहे। PQRS इज अ ग्लास स्लॅब। PQRS ही काचेची चिप आहे। हिअर AB इज अ इन्सिडंट रे म्हणजे तो एक आपाती किरण आहे। अँड दिस इज अ नॉर्मल, याला आपण स्तंभिक असं म्हणतो। दिस इन्सिडंट रे मेक्स ॲन अँगल विथ नॉर्मल इज कॉल्ड इन्सिडंट अँगल म्हणजे याला आपण आपाती कोन असे म्हणतो। हिअर when an incident ray falls on a glass slab, refraction takes place. Here we see the ray AB change the direction like this and it makes an angle R which is called a refracted angle. या ठिकाणी AB हा किरण आपली दिशा बदलतो आणि स्तंभिकेशी अपवर्तित कोन तयार करतो, त्याला आपण R म्हणतो। यानंतर जेव्हा काचेमधून तो किरण हवेमध्ये येतो तेव्हा पुन्हा त्याचे अपवर्तन घडते। मीन्स देअर इज अ सेकंड रिफ्रॅक्शन आणि तो किरण MD हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय। धिस रे मेक्स ॲन अँगल विथ नॉर्मल। या स्तंभिकेशी तो इथं कोन तयार करतो। This angle is called emergent angle E and the ray MD is called emergent ray म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये निर्गत किरण असं म्हणतो। Now there are two refractions takes place. First refraction from air to glass and when ray passes from glass to air. If we draw a original ray, here we see the original ray and we see the refracted ray, both ray are parallel to each other. जर आपण मूळ प्रकाश किरण आहे तसा काढला आणि जर निर्गत किरण आपण जर पुढे वाढवला तर हे दोन किरण परस्परांना समांतर असतात। अशा पद्धतीने रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तनाची प्रक्रिया ही घडून येते। येथे आपाती कोन I आणि निर्गत कोन E हे समान मापाचे असतात। मीन्स इन्सिडेंट अँगल I इज इक्वल टू इमर्जंट अँगल E. नाउ वी स्टडी द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन। द फर्स्ट लॉ म्हणजे पहिला नियम, इन्सिडंट रे म्हणजे आपाती किरण, रिफ्रॅक्टेड रे बोथ आर
अपोजिट टू द नॉर्मल. आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आणि इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल ऑल थ्री आर इन अ सेम प्लेन. आणि हे तिन्ही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. दुसरा नियम, फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया म्हणजे दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता, या ठिकाणी पहिलं माध्यम हवा आहे आणि दुसरं माध्यम काच आहे, या जोडीकरता साइन आय आणि साइन आर यांचे गुणोत्तर हे नेहमी स्थिर असते, मीन्स कॉन्स्टंट असते. अँड इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल धिस. This symbol is called the refractive index. These are the laws of the refraction of the light. Now we study the next point. Refractive index means अपवर्तनांक. पहा, अपवर्तनांक म्हणजे काय? The ratio of sin I upon sin R is always constant. sin I आणि sin R हे गुणोत्तर नेहमी स्थिर येते. And this is denoted by the symbol. This is called the refractive index of second medium with respect to first medium. यालाच आपण दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाशी संदर्भात असलेला अपवर्तनांक असे म्हणतो. पहा पुढील मुद्दा, the refractive index of a medium with respect to vacuum is called absolute refractive index. म्हणजे निर्वाताचा किंवा निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक असे म्हणतात. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीन्स निरपेक्ष अपवर्तनांक. पहा पुढं काय म्हटलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन म्हणजे अपवर्तनांक हा कशावर अवलंबून असतो? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. हा माध्यमातील प्रकाशाचा जो वेग असतो त्या वेगावर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा अवलंबून असतो. नाव हाऊ टू कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. वी स्टडी द फॉर्म्युलाज ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक कसा शोधायचा याचे आपण सूत्र पाहूया. पहा या ठिकाणी ही आपल्याला एक आकृती दिली. In this diagram, this is the incident ray in the medium air. This is the first medium and second medium is the glass. Now the velocity of light in the air म्हणजे हवेमधील प्रकाशाचा वेग हा v1 आहे and velocity of light in the glass medium is v2. आणि काचेमध्ये प्रकाशाचा वेग हा v2 असेल तर काचेचा अपवर्तनांक आपल्याला काढण्यासाठी हे सूत्र वापरावं लागेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम फर्स्ट मीन्स v1 अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम सेकंड मीन्स v2. म्हणजे काचेचा अपवर्तनांक शोधण्यासाठी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम फर्स्ट म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v1 छेद दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग म्हणजे काचेच्या मधील प्रकाशाचा वेग v2 हे सूत्र आपण वापरणार आहे. या ठिकाणी आपल्याला काचेचा अपवर्तनांक भेटणार आहे. जर आपल्याला हवेचा अपवर्तनांक काढायचा असेल तर ते सूत्र आपण या पद्धतीने लिहिणार आहे. पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातला अपवर्तनांक म्हणजे हवेचा काचेच्या संदर्भातला अपवर्तनांक बरोबर v2 छेद v1. v2 म्हणजे दुसऱ्या माध्यमातील हवेचा वेग प्रकाशाचा वेग आणि v1 म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. आता पुढील आकृती सहाय्याने आपण आणखीन 3 नियम पाहूया. पहा या आकृतीमध्ये in the first figure this is the incident ray, this is the incident angle, this is a refracted ray.
वेन लाईट रे पासेस फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. पहा, जेव्हा प्रकाश किरण हा विरल माध्यमातून घन माध्यमात येतो, इट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल. तो स्तंभिकेकडे झुकतो. या ठिकाणी ही जी स्तंभिका आहे, या स्तंभिकेच्या बाजूला तो झुकलेला आपल्याला दिसतो. इन सेकंड, व्हेन लाईट रे पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, म्हणजे घन माध्यमातून विरल माध्यमात जेव्हा प्रकाश किरण येतो, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. ते नॉर्मलपासून दूर जातो. आणि तिसरा नियम आहे, व्हेन लाईट रे इज इन्सिडंट नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया, म्हणजे जेव्हा प्रकाश किरण हा लंबरूप प्रमाणात येतो, इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन अँड हेन्स डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड. तो आपली दिशा बदलत नाही आणि त्याचे अपवर्तन होत नाही. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन याची माहिती घेतली. धन्यवाद.